आज आपल्यासमोर संसर लासुर्णे गटातील सामाजिक कार्यकर्ते विनोद सपकाळ आहेत। एकंदरीत आता सध्याच्या विधानसभेच्या संदर्भात या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि माहितीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांचा या गटामध्ये कशा पद्धतीने जोर आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर सपकाळ साहेब, तुमचं स्वागत आहे। एकंदरीत या गटामध्ये 2 दिवसापूर्वी दत्तात्रय भरणे यांची देखील प्रचारार्थ सभा झालेली आहे आणि आजच शरद पवार साहेबांची देखील सभा झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सभेमध्ये अविनाश दादा घोलप यांनी पहिल्यांदाच व्यासपीठावर आलेले आहेत। तर एकंदरीत या सर्व परिस्थितीमध्ये तुमचं काय मत आहे? काल जी सभा झाली महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांची आणि आज जी सभा झाली महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची, या सभेमध्ये जर तुम्ही तफावत बघितली तर कालच्या सभेमध्ये जे जनसमुदाय होता की जी आलेली लोक होती, ज्या आलेल्या महिला होत्या, त्या बऱ्याचशा महिला पैसे देऊन आणल्या होत्या। त्या महिलांना रोजगार दिला होता आणि त्या रोजंदारीवरती काम करणाऱ्या महिला यांनी काल आणल्या होत्या आणि या महिलांना 300 रुपये, कुणाला 500 रुपये अशा प्रकारचं पैसे वाटप करून या महिला आणल्या होत्या। आणि त्या कालच्या सभेमध्ये जर तुम्ही सभा नीट बघितली, कालची जर सभा तुम्ही नीट बघितली तर त्या सभेमध्ये जे काही कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते हे या भागातले मतदार पण आहेत, पण ते ठेकेदार आहेत। तुम्ही चित्र आणि व्यवस्थित त्याला नीट बघा की त्याच्यामध्ये बरेचसे कार्यकर्ते मलिदा गँगमधले आहेत आणि वैयक्तिक प्रेम करणारा कार्यकर्ता, वैयक्तिक प्रेम करणारा मतदार आणि भरणे यांच्यावरती विशेष प्रेम करणारा मतदार त्याच्यामध्ये काही दिसून आला नाही। त्या सभेमध्ये बऱ्यापैकी नैराश्याचं वातावरण होतं आणि आजची सभा जी झाली आदरणीय पवार साहेबांची, त्याच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण होतं। आजच्या सभेचा तुम्ही संदर्भ बघितला, आजच्या सभेची तुम्ही गर्दी बघितली, आजच्या सभेमध्ये आलेला वर्ग बघितला, हा वर्ग हा संपूर्ण या गटातला आहे। तो वर्ग या छत्रपती कारखान्याचा सभासदसुद्धा आहे आणि मतदारसुद्धा आहे आणि निश्चितच सभासदांची एक भावना होती की आदरणीय पवारसाहेब कारखान्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर कारखाना हा प्रमुख प्रत्येक सभासदांचं त्याच्यावरती चालणारं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी पवारसाहेब काय बोलणार आणि पवारसाहेब ह्या नवीन मतदार जे आहेत आणि उमेदवार आहेत हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्याबद्दल काय सांगणार ही चांगल्या प्रकारे उत्सुकता होती। आणि कालच्या आणि आजच्या सभेमध्ये जर आपण बघितलं तर आजची सभा त्यांच्यापेक्षा 10 पटीनं श्रेष्ठ सभा आहे। मग एकंदरीत आता येणाऱ्या 20 तारखेला जे निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये या गटातून कुणाला लीड असं स्पष्ट मिळेल असं तुम्हाला वाटतं? या गटातून निश्चितच हर्षवर्धन पाटील साहेबांना लीड मिळणार आहे। पवारसाहेबांची सभा झाल्यामुळं सर्व सभासदांच्या मतदारांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा उत्साह निर्माण झालेला आहे आणि संसर लासुर्णे गट जर तुम्ही बघितला तर हा कारखाना परिसरातला गट आहे आणि कारखाना परिसरात गट असल्यामुळे या सभासदांचं जे मनोधैर्य उंचावलं, पवारसाहेबांच्या सभेमुळे एक मनोधैर्य उंचावलेलं आहे आणि याचा फायदा हर्षवर्धन पाटील साहेब यांना होणार आहे। कारण या कारखान्याच्या परिसरामध्ये संसर लासुर्णे गट येतो आणि कारखान्याच्या बऱ्यापैकी सपकाळवाडी, हिंगणेवाडी, घोलपवाडी, पवारवाडी, मानकरवाडी, जाम, कुरवली, चिखली अशी गावं येतात आणि सर्व सभासदांचा प्रपंचच हा ऊसावरती आहे। सभासदांच्या खिशात येणारा पैसा हा ऊसाला चांगला भाव मिळाला तर सभासदांकडे पैसा येणार आहे। दुसरा जोडधंदा सभासदांकडं किंवा मतदाराकडे ह्या भागामध्ये जास्त नाही आहे की दुसऱ्या धंद्यातून ते पैसे मिळवू शकतात आणि रोजंदारी आहे, बेरोजगारी आहे। याच्यामुळं या भागामधून जास्तीत जास्त लीड हे हर्षवर्धन पाटील साहेबांना मिळणार आहे आणि हर्षवर्धन पाटील साहेबांचा या मतदार जे संसर लासुर्णे गटावरतीच विजय निश्चित आहे। आपला जो जिल्हा परिषदेचा गट आहे संसर लासुर्णे, या गटातून गेल्या पंचवार्षिकला दत्तात्रय भरणे यांना मताधिक्य होतं आणि त्याचप्रमाणे भवाननगर साखर कारखान्याचे जे चेअरमन आहेत, माजी चेअरमन अविनाश घोलप यांच्या भूमिकेबद्दल ही थोडीशी अस्पष्टता मागील 8 दिवसापूर्वी माध्यमांमधून पसरवली जात होती। आज ते स्वतः व्यासपीठावरती दिसले हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारासाठी, त्याविषयी आपलं काय म्हणणं? अविनाशदादा घोलप चेअरमन छत्रपती कारखान्याचे पाठीमागच्या काळामध्ये होते। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सभासदांना बोनस
52% दिला, 2600 रुपयाचा भाव दिला. त्यावेळेचे 2600 रुपये म्हणजे फार आहेत. आज जर तुम्ही बघितलं छत्रपतीच्या परिसरामध्ये तर छत्रपतीच्या सभासदांना 3000 रुपये भाव मिळालेला आहे, सोमेश्वरच्या सभासदांना 3600 रुपये भाव मिळालेला आहे. आणि ह्याची जर तफावत बघितली तर प्रति टनी 600 रुपये कमी हा इतका भाव मिळालेला आहे. मागच्या वेळेला अविनाशजी घोलप हे ह्यांच्याकडेच होते, हर्षवर्धन पाटील साहेबांकडेच होते आणि आताही ते आपल्या हर्षवर्धन पाटील साहेबांकडेच आहेत. आता त्यांच्याबद्दल 8 दिवसापूर्वी काय चर्चा झाली, त्याच्या पाठीमागे काय चर्चा झाली, लोकसभेला काय चर्चा झाली, या विषयापेक्षा आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन आणि आदरणीय पवारसाहेबांचा आणि घोलप कुटुंबाचा काय संबंध आहेत पूर्ण या परिसराला माहिती आहे. पवारसाहेबांच्या माध्यमातून आणि घोलप साहेबांच्या माध्यमातून ह्या भागाचा शाश्वत विकास झालेला आहे. त्याच्यामुळं निश्चितच अविनाशदादा घोलप आल्यामुळं या भागामधला जो मतदार आहे तो मतदार हर्षवर्धन पाटील यांना चांगल्या पद्धतीने मतदान करणार आहे. कारण कैलासवासी राजेंद्रकुमार घोलप हे माजी आमदार होते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते, कारखान्याचे चेअरमन होते आणि ह्यांच्या माध्यमातून बऱ्याच सभासदांच्या मुलाला आणि इथल्या स्थानिकांना त्यांनी जिल्हा बँक, कारखाना, दूध संघ ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देता येईल त्या ठिकाणी त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ती लोक घोलप कुटुंबियांना काही जर झाले तर विसरत नाहीत. घोलप कुटुंबियांचं ह्या गटातल्या लोकांचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे जिकडं घोलप कुटुंबे फिरतं तिकडं इंदापूरची जनतासुद्धा बऱ्यापैकी मतदान करून हर्षवर्धन पाटलांना निवडून देते. अशा प्रकारचा ह्या भागाचा इतिहास आहे. आपल्या इंदापूर पंचायत समितीचे माजी युवा सभापती करणसिंह घोलप हे सध्या या प्रक्रियेमध्ये कुठंच दिसत नाही. माजी सभापती परवाच घोलपवाडीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते, ते व्यासपीठावरही होते आणि स्वतः वडील असल्यामुळं मुलानं जास्तीत जास्त ठिकाणी जाणं, फिरणं, सभा करणं हे काही योग्य नाही. त्याच्यामुळं ते आहे, त्यांचा संपर्क आहे, मतदारामध्ये संपर्क आहे आणि त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची फूट नाही आहे. शेवटचा एकच प्रश्न आहे, तुमच्या संसर लासुर्णे गटासह संपूर्ण तालुक्यातील मतदारांना तुम्ही स्पष्ट काय आवाहन कराल? संसर आणि लासुर्णे गटातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावरती प्रेम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस बघायचे असतील, छत्रपतीला चांगले दिवस बघायचे असतील, इंदापूर तालुक्याला स्वाभिमानी आणि तालुक्याचं महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे नाव हे महाराष्ट्रामध्ये जाऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे इंदापूरला पुन्हा पूर्वीचे दिवस आणायचे असतील, लाचारी आणि जे आताच्या सध्याच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे तरुणांना रोजगार नाही, मागच्या काळामध्ये 20 वर्षाच्या राज्याच्या राजकारणामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी निरभिमा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणून त्याचं पहिलं नाव होतं. आता कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हा कारखाना आहे. SB पाटील कॉलेज आहे. त्यांनी एक MIDC आणलेली आहे जुनी आपल्या लोणी देवकर येथे. तिथं नव्याने उद्योग येतील आणि भयमुक्त तालुका होईल. तुम्हाला भयमुक्त व्हायचं असेल, स्वाभिमानाने जगायचं असेल आणि मनावरती असणारं दडपण कमी करायचं असेल तर तुम्ही सर्वांनी मिळून येणाऱ्या 20 तारखेला हर्षवर्धन पाटील साहेब यांचं 4 क्रमांकाचं जे बटन आहे ते बटन दाबा आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला प्रचंड बहुमताने निवडून द्या. इंदापूरच्या जनतेने तर ठरवलेलंच आहे की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार नाही आणि आता पवारसाहेबांची जोड आहे. त्यामुळे निश्चितच इंदापूर तालुक्याचं राजकारणामध्ये हर्षवर्धन पाटील साहेब 100% निवडून येतील. ह्याच्यामध्ये एक दत्तात्रय भरणे सभेमध्ये सांगतात की 5 TMC पाणी उपसा सिंचन माध्यमातून इंदापूर तालुक्याला दिलं जाणार. तर तुम्ही ह्या उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत कसं पाहता? नाही, उपसा सिंचन योजना जी आहे त्यांचं मत आहे की जे अतिरिक्त पाणी येणार आहे, जे अतिरिक्त पाणी पुण्याकडून जे एक्सेस वॉटर आहे आणि ते पाणी येणार आहे मग ते अतिरिक्त मी पाणी देणार आहे, ते बंदिस्त पाईपलाईनमधून ह्या भागाला पाणी देणार नाही, ते अशा प्रकारे पाणी देऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये हरित लवादाचे प्रश्न आहेत आणि एकदा जर पाणी वाटप झालं तर परत असं कुणालाही त्यामध्ये निर्णय घेता येत नाही. कारण ते पाणी वाटप समितीचा निर्णय, त्याच्यावरती अजून निर्णय झाला तर ते काय पाणी देणार? ते काही म्हणतील मी तुम्हाला पाणी देईल, मी तुम्हाला मर्चडीज देईल, ते शक्य आहे का?